नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आता लोकसभेची निवडणूक पार पडली आणि आता कोण जिंकणार आणि कोण हारणार, कोण आघाडीवरती आणि कोण पिछाडीवरती याविषयी चर्चा प्रत्येक मतदारसंघात चालू आहे। मात्र या व्यतिरिक्त आपण एका गोष्टीविषयी बोलणार आहोत। लोकसभेची निवडणूक लढवायची म्हणजे कोट्यावधी रुपये पाहिजे, शिक्षण संस्था पाहिजे, हाताखाली 2 ते 3 आमदार पाहिजेत, तेव्हा कुठे लोकसभेत उतरण्याची तयारी असते। महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक ही गाजवून टाकली आणि निश्चितपणे त्यातील 2 ते 3 जण हे खासदार देखील होणार आहेत। यात अपक्षाविषयी आपण बोलणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आमचा हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, पहिले अपक्ष उमेदवार आहेत ते म्हणजे दिनेश बोप। दिनेश बोप हे अमरावतीमधून उभे होते। प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनी त्यांना उभं केलं होतं। भाजपकडून नवनीत राणा आणि महाविकास आघाडीकडून बळवंत वानखेडे आणि प्रहार जनशक्ती पक्षाकडून अपक्ष उमेदवार दिनेश बोप हे उभे होते। अत्यंत सामान्य कार्यकर्ता आणि रुग्णसेवक असलेले दिनेश बोप यांनी तिरंगी लढत दिली। दुसरे अपक्ष उमेदवार आहेत ते म्हणजे पंजाबराव डक। पंजाबराव डक यांना वंचित बहुजन आघाडीने तिकीट दिलं होतं। परभणी लोकसभा मतदारसंघातून ते उभे होते। पंजाबराव डक हे हवामान तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत आणि शेतकरी वर्ग त्यांना किती पसंती देतो यावरून तेथील महाविकास आघाडीचे उमेदवार बंडू जाधव यांचं भवितव्य ठरणार आहे। तिसरे अपक्ष उमेदवार आहेत ते म्हणजे वसंत मोरे। वसंत मोरे यांना देखील वंचित बहुजन आघाडीने तिकीट दिलं होतं। वसंत मोरे हे आपल्या आक्रमक आणि डॅशिंग कामामुळे चर्चेत असतात। सोशल मीडियावरती त्यांची मोठी क्रेज आहे। मात्र सोशल मीडियावरील जे लोक त्यांना पाहतात, फॉलो करतात, लाईक करतात, ते लोक त्यांना मतदान करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र पुण्याच्या लोकसभा मतदारसंघात त्यांनी आपल्या वेगळ्या छवीमुळे पुणे लोकसभा मतदारसंघ गाजवून टाकला होता। आपले चौथे आणि पाचवे अपक्ष उमेदवार पाहण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर चौथं नाव आहे डॅशिंग सरपंच मंगेश साबळे यांचं। आपल्या आक्रमक शैलीमुळे आणि अनोख्या आंदोलनामुळे ते नेहमीच चर्चेत असतात। कधी नोटा उधळतात, तर कधी सदावर्त्यांच्या गाड्या जाऊन फोडतात, तर कधी मराठा आरक्षणासाठी स्वतःचीच गाडी जाळतात। अशा प्रकारे आंदोलन केल्यामुळे मंगेश साबळे हे नेहमीच चर्चेत असतात। मंगेश साबळे हे अत्यंत गरीब कुटुंबातून आहेत। त्यांच्या वडिलांचं देखील निधन झालं आहे। केवळ 20 ते 22 लाख रुपयांची त्यांच्याकडे संपत्ती आहे। मात्र 25 वर्षाच्या तरुणाने जालना लोकसभा मतदारसंघ हा गाजवून टाकला होता। त्याचबरोबर त्यांची महाराष्ट्रभर चर्चा झाली। मंगेश साबळे यांच्या पाठीमागे जालना लोकसभा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग त्यांच्या मागे आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्द्यामुळे मराठा समाज देखील त्यांना मतदान करेल अशी अपेक्षा आहे। मंगेश साबळे हे निवडून येतील की नाही हे माहिती नाही। मात्र ज्या परिस्थितीतून आणि कोणतेही साधन नसताना त्यांनी ही निवडणूक लढवली हे मात्र अभिमानाची गोष्ट आहे। त्यामुळे ते हारले जरी, मात्र लोकांच्या मनात त्यांनी आपलं घर केलं आणि लोकांच्या मनात ते नक्की जिंकतील। तर आपले पाचवे अपक्ष उमेदवार आहेत ते रविकांत तुपकर। बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून रविकांत तुपकरांनी पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवली। या अगोदर त्यांनी साधी ग्रामपंचायतची निवडणूक लढवली नव्हती। ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहेत। सोयाबीन प्रश्नावरती प्रामुख्याने बुलढाणा लोकसभा मतदारसंघात त्यांनी आपली लोकसभा निवडणूक लढवली। या ठिकाणी देखील तिरंगी लढत होणार आहे। मात्र रविकांत तुपकर यांनी तब्बल 22 वर्षापासून बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शेतकऱ्यांपर्यंत त्यांनी काम केलं आहे। त्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून शेतकरी नेते रविकांत तुपकर हे नक्कीच विजयी होतील असं देखील शेतकऱ्यांना आशावाद आहे।